नमस्कार, मी डी पांढरे, प्रभाग क्रमांक 6 मधून 6 ब मधून माझी मुलगी भाग्यश्रीताई पांढरे यांना उमेदवारी मिळालेली बहुजन समाज पार्टीच्या अधिकृत उमेदवारी आहेत। तर मी बहुजन समाज पार्टीचे इथले शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तमाम पदाधिकाऱ्यांचा मी आभार मानतो। कुठलाही 1 रुपया न घेता त्यांनी माझ्या मुलीला उमेदवारी दिलेली आहे। माझं 15 ते 20 वर्षाचं काम, बहुजन चळवळीतलं काम हे पाहून त्यांनी माझ्या मुलीला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचं आभार आहे। सध्या कोणतं लक्ष घेऊन तुम्ही मैदानात उतरलेला आहात? माझी मुलगी जर सगळं मतदार बांधवांनी जर मनावर घेतलं, धनशक्ती समोर जनशक्ती असं म्हणतात, त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक 6 मधील माझ्या मतदार बांधवांनी, बंधू भगिनींनी जर मनावर घेतलं तर SC ST OBC पॅटर्न, जसा की या बारामतीमध्ये 25 वर्षाची सत्ताधाऱ्याच्या विरोधात जाऊन तिथल्या जनतेने एका गरीबाच्या मुलीला जे प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे, तसाच पॅटर्न सोलापूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 6 मध्ये घडणार आहे आणि ती यशस्वी होणार आहे। आणि माझी मुलगी निवडून आल्यानंतर प्रभागातला सर्वांगीण विकास, पाणी, रोजचे रोज स्वच्छ पाणी, स्वच्छ रस्ते, स्वच्छता बाबतीत बघितली जाईल। आणि विशेष म्हणजे ज्या ज्या माझ्या प्रभागामध्ये जे जे खाजगी झोपडपट्ट्या आहेत, त्या खाजगी झोपडपट्ट्यांना रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना हे पहिल्यांदा लागू करणार आहे। हे माझं महत्वाचं आणि पहिलं काम हेच असणार आहे, ह्याला आम्ही प्राधान्य देणार आहे। सत्ताधारी जे आहे सध्या आपल्या ताकदीचा वापर करून तिकीट जे आयात केलेले उमेदवार आहेत त्यांना देऊन जे एकनिष्ठ होते त्यांना डावलून जे हे तिकीट दिले गेलेत, याकडे तुम्ही काय पद्धतीने पाहताय? साहेब, पहिल्यासारखं जेव्हा अगोदरची पक्षाची निष्ठा होती, पक्षांच्या कार्यकर्त्याला जवळ केलं जात होतं, त्यांचा विचार केला जात होता। जेव्हा अटल बिहारी वाजपेयी असतील, अडवाणी असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, बहीण मायावतीजी असतील, आश्रम साहेब असतील, ह्या लोकांना कार्यकर्त्याची जाण होती। पण आता काय झाले, ह्या पक्षाला त्यांची जाण राहिलेली नाही। सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, यांचा बिझनेस झालेला आहे। आणि तुम्ही बघा, ह्या 2 नंबर धंद्यामध्ये कुठल्या पक्षाचे लोक आहेत? सगळे हे सत्ताधारीच लोक आहेत। 2 नंबर धंदे, गुटखा, मटका, मावा, चरस, गांजा, आकडा, हेच लोक आहेत सगळे। तुम्ही लिस्ट बघा, तुम्हाला माहितीच आहे, आम्ही सांगायची गरज नाही। आमचा स्वच्छ आरसा आहे बहुजन समाज पार्टीचे, आणि आमच्या पक्षामध्ये सगळे तुम्ही बघा, आम्ही आता 14 प्रभागामध्ये आम्ही उमेदवार उभा केलेत, ते सगळे स्वच्छ आहेत, चारित्र्यहीन आहेत, चारित्र्यवान आहेत। कुठलाही कसलाही त्यांच्यावर गुन्हा नाही किंवा कुठला आरोप नाही किंवा कुठले 2 नंबर धंद्यातले नाहीत। ते रोज कष्ट करून खाणारे माणसं आहेत, उद्योगधंदा करून खाणारे माणसं आहेत। आणि बाकीच्या पक्षातले तुम्ही बघा किती गुंडगिरी लोक आहेत। अहो, त्यांच्यावर तडीपारी असलेले लोक ते शिवसेनेमध्ये उमेदवार आहेत, ज्याला एमपीड्या काढले ते लोक भाजपमध्ये आहेत। तुम्हाला कळेल ते सगळं, ते असंच आहे, पैशातून सत्ता आणि तिथून पैसा। कारण आता हे जे सत्ताधारी आहेत, अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन सत्ता आपल्या हाती घेण्याचं काम हे करत आहेत। हे सत्ताधाऱ्यांचं कितपत योग्य आहे आणि याला जनता उत्तर देईल का मतदानाच्या माध्यमातून? हे सत्ताधारी मिलबाटके खाएंगे, हे दोन्ही राष्ट्रवादी असतील, दोन्ही काँग्रेस असतील, भाजप असेल, शिवसेना असेल, यांना माहित आहे की बाबा पैसे टाकल्यानंतर गुंडगिरीनी दमानी लोकांची मतं घेतली जातील। पण आता तो दिवस राहिलेला नाही आहे। तुम्ही किती पण पैसे वाटा, काय त्यांना अमाप स्वप्ने दाखवा, त्यांच्यावर दमदाटी करा, काही फरक पडणार नाही। मतदार राजा हे मतपेटीतून त्यांची जागा त्यांना दाखवून देणार आहे। आता सध्याला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात जे वातावरण तयार झालेलं आहे, सत्ताधाऱ्यांकडून जे दमदाटी करण्याचे प्रकार केले जात आहेत, जसं अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकलं जात आहे, तर याकडे तुम्ही काय पद्धतीने पाहता? याच्यावर तुम्ही काय, म्हणजे तुमचं नेमकं हे म्हणणं काय त्यांचं? साहेब, हे सत्ताधारी आहेत ना, हे सगळे गुंडच आहेत। सगळ्यात जास्त गुन्हे कोणावर असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। सगळ्यात जास्त गुन्हेगार असतील तर ते अजितदादा पवारवर आहेत। अहो, हे सगळे गुंडगिरीचेच लोक आहेत। हो, फक्त मतं घेताना शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं, सत्तेत यायचं आणि पुन्हा त्यांच्याच त्या शाहू फुले आंबेडकरच्या बहुजनांच्या लेकरांना अन्याय अत्याचार करायचं, त्यांचे महामंडळाचे निधी सगळा दुसरीकडे पळवायचा, महार वतनदारी वतनी जमिनी हडप करायच्या। आता ताजच परवाच उदाहरण बघा, ते पार्थ पवारांनी वतनी जमीन करोडो अब्ज रुपयाची जमीन 500 रुपयाच्या बॉन्डवर घेतली आहे। तुम्ही शाहू फुले आंबेडकरचं नाव घ्यायचं, बहुजनांची मतं घ्यायचं आणि मतं घेतल्यानंतर तुम्ही आपल्याच कुटुंबाचं भलं करायचं। आणि मी जनतेच्या सेवेसाठी आम्हाला निवडून द्या, जनतेच्या ह्याच्यासाठी आम्हाला निवडून द्या, जनतेचं ह्या सत्ताधाऱ्यांना कसलंही घेणं देणं नाही। माझी हात जोडून विनंती आहे जनतेला, बहुजन चळवळीतील समाज बांधवांना, किंवा हे डाकू आहेत
हे चोर आहेत, ह्यांना फक्त यांच्या कुटुंबाचंच बघायचं आहे. ह्यांचा मुलगा, ह्यांची मुलगी, ह्यांचा जावाई, ह्यांचा नातू पंतू तंतू. का अजित पवारने एका गरीब मराठ्याच्या मुलाला, का अजित पवारने एका गरीबाच्या महिलेला मराठा समाजाच्या खासदार केलं नाही, राज्यसभेवर पाठवलं नाही? का बरं त्यांची बायकोच त्यांना आठवली? का शरद पवारांनी त्यांच्या मुलीला खासदार केलं? का एका गरीब समाजातल्या मुलाला मुलीला किंवा माझ्या मराठा समाजातल्या गरीबातल्या एका घरातल्या मुलाला मुलीला, एका जेंट्सला बाई माणसाला का बरं खासदार केलं नाही? का ते रोहित पवारला आमदारकीचं तिकीट दिलं? म्हणजे सगळं मिळून आळून पाळून तुमचे घराणेच चालणार आहेत. फक्त आमच्या आई बापांनी का आम्हाला तुम्हाला मतं द्यायला जन्म घातलाय का? बहुजनांच्या लोकांनी, बहुजन चळवळीतल्या लोकांनी निवडणूक लढवायची नाही का? ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनीच निवडणूक लढवायच्यात का? ज्याच्याकडे पैसा नाही त्यांनी निवडणूक लढवायला नाहीच पाहिजेत का? म्हणून माझी जनतेला हात जोडून विनंती आहे, बांधवांनो, ही वेळ पुन्हा येणार नाही. ह्या लोकांनी व्हीएमच्या माध्यमातून देशाला देशोधडी लावलेला आहे, पण आता वेळ गेली नाही. अजून सुद्धा लोकशाही आहे. बाबासाहेबांनी लढून राजाला एक मतदान आणि गरीबाला एक मतदान, एकच हक्क दिलेला आहे. जसं राजा श्रीमंताच्या पोटातून जन्माला येत नाही, तर तो आपल्या लोकशाहीच्या मतदारातून जन्माला येणार आहे. हे आपल्याला येणाऱ्या 15 तारखेला दाखवून द्यायचं आहे. बहुजनांचं मत बहुजनालाच पडलं पाहिजे. म्हणून बारामती पॅटर्न केला पाहिजे. जिथं 25 वर्ष त्या अजित पवारांची सत्ता होती, त्या सत्तेला धुडकवून तिथल्या बहुजन चळवळीतील गरीब मराठा असेल, SC ST OBC असतील, ह्या बांधवांनी बहुजन समाज पार्टीच्या एका उच्च शिक्षित युवतीला निवडून दिलेला आहे. तेच आपल्याला या सोलापूरमध्ये जे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार असतील, जे गरीब घरातले उमेदवार असतील, त्यांनाच आपण निवडून द्यायचं आहे आणि बारामती पॅटर्न ह्या सोलापूरमध्ये दाखवून द्यायचा आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान. आणि सध्या सोलापुरात जे आहे 2 नंबर धंद्यांना घेऊन बरेचसे नागरिक तक्रार करतात किंवा त्या धंद्यातून म्हणजे 2 नंबर धंद्यातून बरेचसे कुटुंब उद्ध्वस्त आहेत. तर त्या संदर्भात तुम्ही जर निवडून आलं तर काय करणार? त्याच्या विरोधात तुमची भूमिका काय असणार आहे? मी गेली 15 ते 20 वर्ष झालं सोशल वर्कर आहे. मी बहुजन चळवळीतला आहे. मी झोपडपट्टी इस्लाम एरियातून आलेला माणूस आहे. मला माहिती आहे फुटकळ, दारू, मटका, गुटखा हे सगळं जे आहे हे जास्त करून कुठं जास्त चालतं? हे स्लम एरियामध्ये चालतं. हे कुठल्या सोसायटीत चालत नाही, हे कुठल्या कॉलनीत चालत नाही. हे बहुजन लोकांना यांना माहित आहे की ह्या लोकांना निवडणूक आली की 1500 टाकलं, दारू गुटखा मटक्याला यांना पैसे दिले की हे लोक आपल्याला मतदान करतात. हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे इथं सोलापूर शहरातले 2 नंबर धंदे हे लोक बंद करणार नाहीत. ह्यांचे मुलं बाळा काय गुटखा मटका हुक्का प्यायला कुठे जाणार नाहीत. ह्यांची मुलं उच्च शिक्षणामध्ये शिक्षण घेणार. ह्यांची मुलं सोसायट्या आणि कॉलनीमध्ये राहणार. आमचे बहुजनांचे मुलं ह्यांनी असं इलेक्शन आले की 1500 रुपये देणार. ह्यांना दारू गुटखा मटका फुटकळ हे पाजाला 1000-2000 रुपये देऊन टाकणार आणि यांची मतं बघून घेणार. याच्यासाठी माझी मुलगी आणि बहुजन समाज पक्षाचे जर जास्तीत जास्त जर उमेदवार इथं नगरसेवक निवडून आले तर पहिलं आमचं काम असेल की या सोलापुरातला 2 नंबर धंदे बंद करायचं. कारण या सोलापूर शहरामध्ये 2 नंबर धंदे हे सत्ताधारी पक्षांचेच आहेत. मग ते भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, हे सब मिल बांट के खाएंगे. 15 साल तुम्हारे 15 साल हमारे. हे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप ह्या RSSच्या सख्या चुलत मुली आहेत. त्या सख्या मुली आहेत. हे बहीण भाऊ आहेत. हे दोघं एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्याच्यामुळे बहुजनांनी आता जागा झालं पाहिजे आणि बहुजन समाजातील, बहुजन चळवळीतील आणि जे गरीब आहेत, सुशिक्षित उमेदवार आहेत, त्यांनाच आपण मत दिलं पाहिजे आणि सोलापुरातले 2 नंबर धंदे निस्तनाबूत केले पाहिजेत. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.